नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सिम्पली टेक्निकल गाईड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन झाला असेल, म्हणजेच तुम्ही पहिल्या कंपनीतील जॉब सोडला असेल आणि दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीमध्ये जॉईन केला असेल, तर पहिल्या कंपनीमधील पीएफ दुसऱ्या कंपनीमध्ये कसा ट्रान्सफर होईल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. मित्रांनो, ईपीएफओ कडून तुम्हाला 12 अंकी यूएन नंबर दिला जातो. जर तुम्हाला यूएन नंबर माहीत नसेल किंवा तुम्हाला मिळाला नसेल तर यूएन नंबर घरी बसल्या कसा जाणून घ्यायचा ऑनलाईन पद्धतीने हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तुम्ही डायरेक्ट लिंक वरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता आणि जाणून घेऊ शकता की तुम्ही तुमचा यूएन नंबर कसा शोधायचा. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने जुन्या कंपनीतील पूर्ण पीएफ नवीन कंपनीमध्ये कसा ट्रान्सफर करायचा हे अगदी सोप्या आणि सरळ भाषेत पाहणार आहोत. तर हा शेवटपर्यंत पहा. एक जरी पार्ट तुम्ही स्किप केलात तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस कळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूया, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपल्याला पहिल्यांदा गुगल क्रोम ओपन करून घ्यायचा आहे. गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला मेंबर होम असे टाईप करायचं आहे. मेंबर होम टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला पहिलीच एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन याची पहिलीच वेबसाईट दिसेल. मेंबर होम याच्यावरती क्लिक करायचं. साईटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे हे पेज ओपन होईल. म्हणजे हे जे लॉगिनचं पेज आहे मेंबरचं, एम्प्लॉय लॉग इन करू शकतात ह्या पेजवरती. हे पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला तुमचा यूएन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. यूएन नंबर आणि पासवर्ड कसा क्रिएट करायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. ऑलरेडी याचा आपण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर याची पण तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर त्या लिंकवरती डायरेक्टली क्लिक करून तुम्ही यूएन नंबर आणि पासवर्ड कसा क्रिएट करायचा आणि लॉग इन कसं करायचं हे पाहू शकता. तर इथे यूएन नंबर टाकला, त्यानंतर पासवर्ड टाकला, त्याच्यानंतर इथे तुम्हाला जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर साइन इन करायचंय. साइन इन या बटनावरती क्लिक करायचंय. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे हे मेंबर होम आहे हे लॉग इन होईल. आता तुम्ही जेव्हा साइन इन कराल तेव्हा तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे, जो तुम्ही पासवर्ड क्रिएट करताना रजिस्टर केलेला आहे किंवा तुमच्या जो आधारला लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर हा जो खाली कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा एकदम बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली जे ब्ल्यू कलर मध्ये सबमिट हे बटन दिसते ते सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुमचं पेज लॉग इन होईल. इथे हे तुमचं जे आहे एम्प्लॉय लॉग इन पीएफचं मेंबर लॉग इन हे लॉग इन होईल. इथे तुमचं नाव वगैरे दिसेल. तर आता तुम्हाला जुन्या कंपनीतील पीएफ नवीन कंपनीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे तुम्ही जर अगोदरचा जॉब सोडलाय आणि तुम्ही नवीन ऑर्गनायझेशनमध्ये नवीन कंपनीमध्ये जॉईन झालाय तर जो तुमचा अगोदरचा जो काही पीएफ जमा झालेला आहे तो आपल्याला नवीन कंपनीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. तर इथे तुम्हाला जे वरती ऑप्शन दिसत आहेत होम, व्ह्यू, मॅनेज अकाउंट आणि ऑनलाईन सर्व्हिसेस, यामध्ये तुम्हाला जो हा ऑनलाईन सर्व्हिसेस हा जो ऑप्शन दिसतोय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे आता हे मी लॅपटॉपमध्ये ओपन केले त्यामुळे हे असं दिसते. जर तुम्ही मोबाईलमध्ये करत असाल तर तुम्हाला काही नाही, मोबाईलमध्ये तुम्हाला हे असं दिसणार नाही. तर तुम्हाला मोबाईलमध्ये तुमच्या गुगलच्या ह्याच्यावरती जाऊन सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला डेस्कटॉपवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट ओपन करायची आहे. डेस्कटॉप वरती तुम्ही हे क्लिक केल्याच्या नंतर डेस्कटॉप साईट ओपन सेटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स असे दिसतील. तर ऑनलाईन सर्व्हिसेस वरती क्लिक केल्याच्या नंतर क्लेम, वन मेंबर, वन ईपीएफ अकाउंट, ट्रॅक क्लेम स्टेटस आणि डाउनलोड अनेक्षर के. तर यामध्ये क्लेमच्या खालचे जे ऑप्शन आहे वन मेंबर, वन ईपीएफ अकाउंट, ट्रान्सफर रिक्वेस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर
पुढचं पेज ओपन होईल. आता हे असं पेज ओपन झालंय. हे ट्रान्सफरचं पेज आहे. इथे तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, ही तुमची सगळी इन्फॉर्मेशन दिसेल. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुमची बँक कोणती ऍड आहे वगैरे हे सगळं दिसेल. आता इथे तुम्ही आत्ता जी कंपनी कोणती जॉईन केलेली आहे, नवीन जुना जॉब सोडून तुम्ही जी नवीन जॉईन केलेली आहे त्याचे डिटेल्स इथं दिसतील. डिटेल्स ऑफ प्रेझेंट अकाउंट टू विच ट्रान्सफर विल बी अफेक्टेड. म्हणजे तुमचे जे नवीन अकाउंटमध्ये तुम्हाला जे पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ती कंपनी तुम्हाला इथे दिसेल. जो जुना पीएफ आहे तुमचा जुन्या कंपनीतील, तो तुम्हाला ज्या कंपनीमध्ये नवीन कंपनीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे त्या कंपनीचं इथे तुम्हाला नाव दिसेल. इथे तुमचा यूएन नंबर दिसेल, इथे पीएफ अकाउंट नंबर दिसेल, इथे कंपनीचं नाव दिसेल. इथे जे आहे इस्टॅब्लिशमेंट नंबर, इथे तुमच्या कंपनीचं नाव दिसेल आणि इस्टॅब्लिशमेंट ऍड्रेस याच्यामध्ये तुमचा कंपनीचा ऍड्रेस दिसेल. खाली सेम तुमचं डेट ऑफ जॉईनिंग, तुम्ही कोणत्या डेटला जॉईन केलेलं आहे इथे ते दिसेल. आणि खाली तुमचे डिटेल्स आहेत, तुमचं नाव, फादर नेम, डेट ऑफ बर्थ आणि रिलेशनशिप वगैरे हे दिसेल. आता खाली आल्याच्या नंतर, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला स्टेप नुसार करायचंय. स्टेप काय? सिलेक्ट डिटेल्स ऑफ प्रिव्हियस अकाउंट विच आर टू बी ट्रान्सफर्ड. म्हणजे तुम्हाला ज्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचंय ते तुम्हाला प्रिव्हियस म्हणजे अगोदरचं अकाउंट इथे टाकून घ्यायचंय. तर जे हे आहे जनरेट मेंबर आयडी रिक्वायर्ड फॉर्मॅट, क्लिक गेट MID, याची काही गरज नाही. इथे आपल्याला जे दिसतंय मेंबर आयडी UN, इथं आपल्याला आपला नंबर टाकून घ्यायचा आहे. जो काही UN नंबर आहे तुमच्याकडे तो इथे टाकून घ्यायचा. UN नंबर टाकल्याच्या नंतर इथे गेट डिटेल्स हे दिसतंय ब्ल्यू कलरमध्ये, ह्या गेट डिटेल्स वरती क्लिक करायचं. गेट डिटेल्स वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट असा दिसेल. इस्टॅब्लिशमेंट मध्ये हे सिलेक्ट इस्टॅब्लिशमेंट वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमच्या कंपनी दिसतील, नवीन आणि जुनी. त्यापैकी तुम्हाला जी जुनी कंपनी आहे, प्रिव्हियस कंपनीमध्ये तुम्ही आहात, जो की तुम्हाला नवीन कंपनीमध्ये ट्रान्सफर करायचं, तर इथे तुम्हाला तुमची जुनी कंपनी सिलेक्ट करायची. जुनी कंपनी सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे त्याचे डिटेल्स दिसतील. तुमचं नाव दिसेल, मेंबर आयडी दिसेल, कंपनीचं नाव दिसेल, तुमचं डेट ऑफ जॉईनिंग दिसेल, तुम्ही केव्हा जॉब सोडलेला आहे ती डेट दिसेल. जरी इथं जॉब सोडलेला नसेल तर इथं म्हणजे जर इथे तुमची एक्झिट डेट त्यांनी टाकलेली नसेल तर ते पण दिसणार नाही. इथं डेट दिसणार नाही तुमची इथं, आणि डेट ऑफ बर्थ दिसेल आणि पुढे तुमचा अकाउंट नंबर दिसेल, UN नंबर दिसेल. आता इथे काय करायचं, हे जे चेकबॉक्स दिसतो इथे जस्ट तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक करून स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्याच्या नंतर स्टेप 2 आहे ऑथेंटिकेट OTP अँड सबमिट. तर इथे तुम्हाला ऑथेंटिकेट करून घ्यायचंय OTPने. म्हणजे तुमचा जो नंबर आहे, मोबाईल नंबर तुम्ही जो रजिस्टर केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येणार आहे. तर इथे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स ऍग्री करायच्यात. इथे अजून एकदा क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुम्ही लिसन कंटेंट हे वाचून तुम्ही क्लिक करू शकता किंवा इथे वाचू पण शकता. इथे गेट OTP जो ब्ल्यू कलर मध्ये दिसतोय, इथे तुम्हाला जस्ट गेट OTP वरती क्लिक करायचंय. गेट OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP येणार आहे. इथं आलेला आहे OTP सेंड सक्सेसफुली. म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती OTP येणार आहे. आता इथे OTP आलेला आहे, तर इथे आपण OTP हा टाकून घ्यायचा आहे. OTP एकदम करेक्ट टाकायचा आहे, त्याशिवाय सबमिट होणार नाही. OTP टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला सबमिट, ग्रीन कलर मध्ये जे बटन दिसते सबमिट, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जी प्रोसेस आहे ती सबमिट होऊन जाईल. आता इथे ऑलरेडी हा जो क्लेम आहे, हे जे मी लॉग इन केलेलं आहे, तुम्हाला डेमो जस्ट मी दाखवण्यासाठी लॉग इन करून घेतलेला आहे. तर हा ऑलरेडी क्लेम ट्रान्सफर केलेला आहे. ऑलरेडी जो PF आहे तो दुसऱ्या नवीन कंपनीमध्ये ट्रान्सफर केलेला आहे, त्यामुळे इथे तुम्हाला दिसणार नाही. पण इथे तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला वरती मेसेज येईल. जर तुमचा OTP करेक्ट असेल तर तिथे तुम्हाला वरती मेसेज येईल की सक्सेसफुली तुमचा नवीन कंपनीमध्ये PF ट्रान्सफर झालेला आहे. आता हा PF ट्रान्सफर झालेला आहे, तर तुम्ही त्याचा ते ट्रॅक पण करू शकता की तो कुठपर्यंत गेलेला आहे, तो अप्रूव्ह झालाय की नाही झालेला, हे तुम्ही ट्रॅक पण करू शकता. तर ट्रॅक करण्यासाठी काय करायचं, परत ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये यायचं आणि हे 3rd नंबरचं दिसते ट्रॅक क्लेम स्टेटस, यावरती क्लिक करायचं.
ट्रॅक क्लेम स्टेटसवर ते क्लिक केल्याच्या नंतर ट्रॅक क्लेम स्टेटस आपण ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे स्क्रोल करायचं, इथे तुम्हाला ट्रान्सफर क्लेम स्टेटस दिसेल. खाली आल्यावरती तुम्ही तुमचं जे PF तुम्ही ट्रान्सफर केलेलं आहे त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला इथं ट्रॅक क्लेम स्टेटसवरती यायचंय. ट्रॅक क्लेम स्टेटसला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. जर तुम्ही PF विड्रॉ केलेला असेल, अगोदर PF काढलेला असेल, तर तुम्हाला ऑनलाईन क्लेम स्टेटस दिसेल. इथे तुम्ही जे काही PF विड्रॉ केलेलं आहे ते दिसेल. आणि PF ट्रान्सफर केलेलं चेक करण्यासाठी तुम्हाला स्क्रोल करायचंय आणि इथं ऑप्शन आहे ट्रान्सफर क्लेम स्टेटस. यामध्ये बघा, इथे तुमचा ट्रॅकिंग ID नंबर दिसतोय, ऑनलाईन क्लेम केलेला दिसतोय. इथे तुमचा प्रिव्हियस अकाउंट नंबर म्हणजे जुन्या कंपनीमधला जो तुमचा PF नंबर आहे तो इथे दिसतोय. आणि पुढे प्रेझेंट अकाउंट नंबर ज्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर केलाय तो इथे दिसतोय. आणि क्लेम स्टेटस दिसते इथे तुम्हाला दिसणार आहे ऍक्सेप्टेड बाय फील्ड ऑफिस. तुम्ही ट्रान्सफर केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे PFचं ऑफिस आहे त्यांनी ऍक्सेप्ट केलेला दिसेल. आणि अटेन्शन थ्रू आणि ते पुढचं जे आहे ते तुमचं प्रेझेंट एम्प्लॉयर म्हणजे तुमच्या कंपनीने राहिलेलं आहे तुमचं ऍक्सेप्ट करायचं, हे इथे दिसेल प्रेझेंट एम्प्लॉयर. आणि तुमच्या पुढे कंपनीचं नाव दिसेल. याचं तुम्ही प्रिंट पण करू शकता, याची तुम्हाला कॉपी पण मिळते. तर तुम्ही इथं क्लिक केल्याच्या नंतर ती कॉपी तुमच्या याच्यामध्ये डाउनलोड होईल, मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. इथे तुम्ही चेक करू शकता. डाउनलोड केल्याच्या नंतर तुमचं नाव दिसेल, मोबाईल नंबर दिसेल, ईमेल ID, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड वगैरे सगळं दिसेल. आणि पार्ट बी मध्ये तुम्हाला डिटेल्स ऑफ प्रिव्हियस PF अकाउंट म्हणजे विच इज टू बी ट्रान्सफर्ड. तुम्ही जे अगोदरच्या जुन्या कंपनीमध्ये कामाला होतात तिथले PFचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील. कंपनीचं नाव, PF अकाउंट नंबर आणि तुमची पर्सनल डिटेल्स. आणि जे खालचं एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट म्हणजे तुम्ही आता ज्या नवीन कंपनीमध्ये जॉईन केलेले त्याचे डिटेल्स तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण जाणून घेतलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने घरी बसून जुन्या कंपनीतील PF नवीन कंपनीमध्ये कसा ट्रान्सफर करायचा. तर ही प्रोसेस तुम्ही जर शेवटपर्यंत बघितली असेल तर तुम्हाला कळेल. आणि हे तुम्ही घरी बसून करू शकता. तुम्हाला कोणत्याही PF ऑफिसला जाण्याची गरज नाहीये. PF ट्रान्सफर किंवा कुठे जाऊन करून घ्यायची गरज नाही. तुम्ही हे मोबाईलवरून किंवा घरून लॅपटॉपवरून पण करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा. तुमच्या कोणत्या मित्रमैत्रिणींना याची गरज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सिम्पली टेक्निकल गाईड या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ट्रान्सफर, जर तुमचा PF होत नसेल, काही एरर असतील तर मला कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. मी 100% सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.